बदलापूरमधील शाळेच्या फरार संचालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला का? मवियाच्या नेत्यांचा सवाल, तर प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचीही मागणी। शरद पवारच आमचं दैवत, करमाळ्यात अजित पवारांचं वक्तव्य, तर आम्हाला आमचं काम करू द्या, दादांचा दुरूनच दंडवत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूर आणि संभाजीनगर दौऱ्यावर। शहांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये भाजपचा संवाद मेळावा, तर नितीन गडकरी काश्मीर दौऱ्यावर। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी निवडणूक संपन्न, 27 तारखेला लागणार निकाल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूर आणि संभाजीनगर दौऱ्यावर। शहांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपचा संवाद मेळावा। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी 54% मतदान। ठाकरेंची युवासेना आणि अभाविपमध्ये थेट लढत, 27 सप्टेंबरला निवडणुकीचा निकाल। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्याचा आग्रह करत अंतरवाली सराटीत महिलांचा आक्रोश। मालवण राजकोट किल्ल्यावर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटांचा उंच पुतळा। 6 महिन्यात पुतळा उभारण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च, सरकारकडून निविदा जारी। बीकेसी ते आरे दरम्यान धावणार मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो। 1.25 तासाचा प्रवास आता अवघ्या 12 मिनिटात। मुंबईकरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार। राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसामुळे दाणादाण। पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगरात मुसळधार पाऊस, तर परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान।